महाराष्ट्रातील या 5 आडनावांचा इतिहास अगदी शिवपूर्व कालापासूनच खूप मोठा आहे। जर तुम्हीही या कुळामध्ये येत असाल तर ही तुमच्यासाठी अगदीच अभिमानाची गोष्ट असेल। पहिले आडनाव आहे भोसले। हे मराठा साम्राज्यातील सर्वात महत्त्वाचे घराणे आहे। छत्रपती शिवाजी महाराज याच कुळातून आले होते, म्हणूनच भोसले हे नाव आजही मराठा नेतृत्व, शौर्य, मुघलांचा प्रतिकार आणि स्वराज्याची आठवण करून देतं। दुसरे आडनाव आहे शिंदे। हे आडनाव मूळ मराठी शब्द सिंध पासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे चमकणे। शिंदे हे घराणे एक खूपच महत्त्वाचे लढाऊ घराणे होते, कारण महादजी शिंदे यांच्यासारख्या पराक्रमी सेनानींनी मराठा साम्राज्याचा विस्तार अगदी उत्तर भारतापर्यंत केला होता। तिसरे आडनाव आहे अर्थातच पाटील। पाटील हे एक आडनाव नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेले एक महत्त्वाचे पद होते। गावाच्या प्रमुखाला पाटील म्हटले जायचं, म्हणूनच महसूल, कायदा, सुव्यवस्था तसेच गावातील न्यायदानाची जबाबदारी पाटील सांभाळायचे। आता बाकी 2 आडनावांबद्दल जाणून घेण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बाहेरच्या शाळेच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका। चौथे आडनाव आहे देशमुख। नावावरूनच समजते की संपूर्ण क्षेत्राचा प्रमुख। जिल्ह्याचा महसूल, शांतता आणि प्रशासनावरती त्यांचे नियंत्रण असायचे। मराठा प्रशासनामध्ये देशमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। पाचवे आणि शेवटचे घराणे आहे जाधव घराणे। हे आडनाव संस्कृत शब्द यादव या शब्दापासून उदयास आले आहे। जाधव या शब्दाचा अर्थ आहे यदुवंशाचे वंशज। मराठा इतिहासामध्ये या घराण्याचे खूप मोठे स्थान आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ याच घराण्यातून होत्या। या लिस्ट मध्ये अजून कोणते पराक्रमी आडनाव राहून गेले असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने आपले आडनाव नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लिहा। आज पाहूया की कोणाच्या आडनावाला सर्वात जास्त कमेंट बॉक्स मध्ये लाईक मिळतात।